नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे वर्ष खास करून पुनरुज्जीवित नाटकांचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेक पुनरुज्जीवित नाटकं रंगभूमीवरती पुन्हा एकदा लोकप्रियतेचा उच्चांक गाठतायत. आणि काही दशकांपूर्वी आलेलं नाटक, ज्या नाटकाने इतिहास घडवला, ते म्हणजे सविता दामोदर परांजपे. आणि त्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही आज इथं शिवाजी मंदिरला आलो आहोत. आणि या नाटकात एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारणारा माझा मित्र संग्राम समळे माझ्यासोबत आहेत. नमस्कार संग्राम. नमस्कार. नमस्कार. आणि मुख्य म्हणजे संक्रांत काल झालेलीच आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड सांगतो. आणि तुझं स्वागत करतो आमच्या चॅनल. थँक्यू. आणि मला जाणून घ्यायचंय की एका गाजलेल्या नाटकामध्ये त्याचं पुनरुज्जीवन होताना तुला जी भूमिका मिळाली त्या व्यक्तिरेखेविषयी सांग. काय सांगू, माझं भाग्यच आहे की इतकी छान भूमिका इतक्या दिग्गज कलाकारांनी जी करून ठेवली. हो. म्हणजे स्वतः राजन काकांनी ही भूमिका केली आहे, Yes. संजय मोनेंनी ही भूमिका साकारली. त्यामुळे माझं भाग्य आहे की मला हा रोल राजन काकांनी विचार केला की संग्राम करेल का, आणि मला विचारलं की तुला आवडेल का करायला. आणि खरंच मला फार मजा आली जेव्हा त्यांनी विचारलं. खूप सुंदर रोल आहे. अशोक एक असं पात्र आहे जो एक सायन्स स्टुडंट आहे आणि तो अभ्यंकरांच्या घरात येतो. काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथे सुरू असतात आणि तो आल्यानंतर त्या गोष्टींना एक वेगळं वळण मिळतं. खरंय. आणि मग गोष्ट फिरते एका वेगळ्या बरोबर. पद्धतीने. एक थरारक नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळतं. त्यामुळे माझ्यासाठी वेगळी भूमिका आहे. अशा प्रकारची भूमिका मी आधी केलेली नाहीये, त्यामुळे खूप मजा येते. खरंय. पण संग्राम, एक प्रश्न मनात येतो की मुळात इतकं गाजलेलं नाटक, तू युट्यूबवर सुद्धा ते नाटक उपलब्ध आहे, तर तू ते नाटक बघितलं होतंस? खरं तर मी नाटक किंवा सिनेमा काहीच बघितलं नाही. बरं. काहीच बघितलं नाही. आणि राजन काकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चांगलं केलंय, बघितलं होय. नाही असते, कारण पोरी पाटी असू दे. येस. कारण मी सुद्धा त्याच दृष्टीने ते पुन्हा बसवणार आहे. मी सुद्धा आधी जसं बसवलं होतं 40 वर्षांपूर्वी, हो. तसं न बसवता नव्या पद्धतीने आता तसं टेक्निक बदललंय किंवा फॉर्मॅट बदललाय, त्या फॉर्मॅटनी मी हे नाटक पुन्हा बसवणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाचं काही बघू नका आणि मग ते अननोईंगली आपल्या डोक्यात राहतं की अरे त्यांनी असं केलं असं होतं, केलं असं केलं होतं. सो राजन काकांना आत्ता जसं अपेक्षित होतं तसं त्यांनी आमच्याकडनं नव्याने सगळं करून घेतलं. तुझी इतर कलाकारांबरोबर असणारी जी केमिस्ट्री आहे नाटकातली, त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. आस्ताद तर माझा मोठा भाऊ आहे. आम्ही 15 वर्ष झाली मित्र आहोत. खरंय. अनेक प्रोजेक्ट्स मधून आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलंय, त्यामुळे आमचं एक वेगळं ट्युनिंग आहे एकत्र काम करताना. त्याच्याकडून मी इतक्या वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी शिकत आलोय. तो मला चांगले सल्ले देतो. एक उत्तम नट असल्यामुळे तो बऱ्याच गोष्टी माझ्यातही सुधारतो. आणि अशा माणसाबरोबर काम करणं हा नेहमीच एक लर्निंग एक्सपिरियन्स असतो आणि मजा येते, कारण वी आर फॅमिली. आणि त्यामुळे आम्हाला काही वेगळं ट्युनिंगसाठी करावं लागत नाही. आणि असे मित्र आहोत की जे वर्षभर कॉन्टॅक्टमध्ये नसतात, पण भेटले की भरभरून गप्पा मारतात. खरंय. तसे मित्र आम्ही आहोत. मयुरी बरोबर मी पहिल्यांदा काम करतो आणि खरं सांगायचं तर असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतोय, कारण अतिशय सिन्सिअर मुलगी आहे ती कामाच्या बाबतीत. ओव्हर सिन्सिअर आहे खरं तर, असं म्हणायला हरकत नाही. कारण ती सतत ते टेन्शन घेऊन असते की आता चला चक्री करूया, तालीम करूया, अशी ती ओव्हर सिन्सिअर आहे. त्यामुळे तिच्याशी पटकन एक ट्युनिंग झालं. म्हणजे सहसा माझं कामात जे फोकस्ड असतात किंवा सिन्सिअर असतात की अशा लोकांची माझं पटकन ट्युनिंग होतं आणि तशी ती आहे. सो मजा येते. आज खरं तर आमचा खूप दिवसांनी प्रयोग आहे आणि सगळीच टीम, सचिन दादा असेल, रुचा असेल, राजन काका स्वतः, म्हणजे ते आम्हाला एवढे सिनियर असूनही ते कधी कधी आमच्यापेक्षा लहान होऊन आमच्याशी मस्ती करतात आणि तसे वागतात. त्यामुळे आम्हाला तसं कधी दडपण नसतं की एवढा सिनियर माणूस आपल्या बरोबर काम करतोय. आम्ही अगदी त्यांना मित्रासारखंच वागवतो आणि तेही आम्हाला तसंच ट्रीट करतात. त्यामुळे आमची एक छान भट्टी जमली असं म्हणायला हरकत नाही. आता एक 15-20 दिवसांनी प्रयोग होतात, आम्ही सगळे एकमेकांची आठवण काढत होतो. खूप दिवस भेटलो नाही, प्रयोग नाही झाला. आणि मला वाटतं कदाचित तीच केमिस्ट्री प्रेक्षकांनाही भावत असावी. बरोबर आहे. बरोबर. आणि मुख्य म्हणजे संग्राम, या नाटकाच्या निमित्ताने म्हणजे बघा, रिहर्सलच्या वेळेला तुला एक छोटासा अपघात झाला आणि त्याच्यानंतरचं जे रील होतं सोशल मीडियावरती की त्या प्रयोगाला तू उभा राहिलास, तो किस्सा मला तुझ्याकडनं ऐकायचा. इथे शिवाजी मंदिरलाच रंगीत तालीम होती आमची आणि दुसऱ्या दिवशी प्रयोग पहिला. आणि मी पडलो विंगेत. मला पायरी जज झाली नाही. पटकन मी एक पायरी स्किप करून पाय ठेवला आणि पाय मुरगळला, एवढा सुजला तो पाय. मी पडल्या मी सगळ्यांना सांगितलं की काळजी करू नका, मी उद्याचा प्रयोग करेन, कारण मला उठताही येईना. सगळे म्हणत होते उभा राहा. मी म्हटलं मला उभा राहता येत नाही, काहीतरी भानगड झाली मेजर. आणि मग उठलो, सगळ्यांनी तालीम तिकडेच थांबवली. रंगीत तालीम आमची थांबली अर्ध्यात आणि घरी गेलो, एक्सरे काढला, डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टर, लकीली फ्रॅक्चर नव्हतं, पण तो पाय एवढा सुजला होता आणि मला टेकवतही नव्हता. मी लंगडी घालत होतो
पण डॉक्टर म्हणाले की माझ्याकडून मी तुला ग्रीन सिग्नल देतोय, तुला चालता येईल का बघ. म्हटलं हा तुम्ही देताय ना मग चालेल. कारण मी आधी एकदा प्लॅस्टर घालून एक प्रयोग केलेला आहे. बर वर खाली 2 पाय नावाचं आमचं एक नाटक होतं, तेव्हा मला प्रॉपर फ्रॅक्चर होतं, तेव्हा मी प्लास्टर लावून प्रयोग केला होता. तर त्याची म्हणजे ट्रिक त्याची अशी आहे की प्लास्टर ते घालतात तेव्हा डॉक्टरांना रिक्वेस्ट करून हळूच त्याला शेप द्यायचा पायाचा, बर तो कडक व्हायचा अच्छा, म्हणजे स्लिप होत नाही प्लास्टर. तर तसं मी केला होता, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की मी करीन, काही झालं असलं तरी मी प्रयोग होईल छान. मग त्यानंतर त्याला रेस्ट मिळाले नाही आणि खूप दिवस ते तसंच राहिलं. आता फायनली ते बरं झालंय खरंय. आता. बट मजा येते असंच की ह्याच गोष्टी तर आपल्याला नाटक करण्याची एक वेगळी ऊर्जा देतात. ती ऊर्जा महत्त्वाची असते. चॅलेंजेस खरंय. आहेत. शूटिंगला काय फ्रॅक्चर पाय असेल फक्त क्लोज लावले तुमचे सगळे तर ते होऊन जातात. पण नाटकाला ती मजा. आणि मुख्य म्हणजे राजन काकांनी मला छान सपोर्ट केला, कारण त्यांनी मला आदल्या दिवशी सांगितलं की तू काठी घेऊन कर प्रयोग, मी तुझ्या बरोबर आहे, तू काही काळजी करू नको. म्हणजे मला तेव्हा एवढं भरून आलं की दिग्दर्शकाने असं सांगणं, कारण हेच माझं डेली सोपला झालं होतं मध्ये. एक ऍक्शन सिक्वेन्स करताना मी पडलो होतो आणि चॅनलवाले सारखे फोन करून विचारायचे, अरे तू कधी ते पायाचा बँडेज काढणार आहे, तू हिरो आहे रे, ते चांगलं दिसत नाही, ते कधी काढणार आहे तो, असं ते सारखे विचारायचे. पण हाच नाटकातला आणि मालिकेतला फरक आहे की राजन काका मला म्हणाले तू काठी घेऊन कर प्रयोग, मला माहितीये तू उत्तम काम करशील, मी प्रेक्षकांना विश्वासात घेतो. देवाच्या कृपेने काठी घेण्याची गरज नाही पडली. पेन किलर्स आणि इतर गोष्टींवरती तो पार पडला. आणि आपले प्रेक्षकही तेवढे समजूतदार आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सदिच्छा सुद्धा तुझ्या पाठीची देवाची कृपा आहे, प्रश्नच नाही. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि आता आम्ही नाटक बघणारच आहोत आणि प्रेक्षकांना पण सांगूया की सविता दामोदर परांजपे या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या आणि कलाकारांना शुभेच्छा. धन्यवाद.